मंडळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपली सवारी निघाली आहे अर्ली मॉर्निंग. असं तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. माया झोपली आहे गाडीमध्ये. ओके, कुठे चाललोय ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच, कारण आता लगेच निघायचंय. उशीर झालेला आपल्याला की नाही. चला निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग माया. माया गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ही आंघोळ बाकी आहे मायराची. हा बापरे बापरे बापरे. अरे हळू 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 हळू. आपण ड्रॉइंग करूया. फॅन्टास्टिक. आपण करूया ड्रॉइंग. जयवंत. तृप्ती. वा वा वा. भवन. भवन म्हणली. भवन 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 न आलं माझ्या. नीलम. मी घेतलं. माझे पण आहे. नीता. तपस्वी. तपस्वी. ऋग्वेद. देवेंद्र. र. नाही देवेंद्र. हा द्र. हो वा, क्या बात आहे. द्रवर्ण. द्रवर्ण आहे. एकच आहे. मला तुला खूप आम्हाला एकच आहे. अजून पण द्रवर्ण काय. दृश्य. दृश्य. हो म्हणजे सर संस्कृत नाव आहे. पण त्याचा अर्थ म्हणजे द्रष्टा ना. नाही द्रव पदार्थांचा अधिपती. हो दृश्य. ए मला घुसवलंय काहीतरी. हा कॉन्फिडन्स आहे ना. यश. शहाणा. चलो चलो चलो.
ये गाढ़ा कॉर्नर के नीचे से ही तुम शुरू कर पहले इनको अंदर निकल हाँ तो वही लगा लेना गाढ़ा हाँ चल चलो आईपीएल से सिखाएंगे इसको हाँ यहाँ से प्लीज ओ गाढ़ा कॉर्नर है गाढ़ा कॉर्नर गाना कॉर्नर है वाह करण आमचा साऊंड डिझायनर आहे. करणवर किरण पडत नाही. करण करत असतो. मग त्यात दर्शन आमचा कवी आहे. तो स्वतः खूप छान स्क्रिप्ट लिहितो, जिंगल्स लिहितो आणि तो फूड ब्लॉगर पण आहे. आणि केतन सुद्धा कवी आहे, आमचा कॉपी रायटर आहे आणि खूप छान सुंदर म्हणजे मिनिंगफुल कविता त्याच्यात असतात. आणि कोण आहे बरं? आरजे स्मिता. प्लीज फॉलो मी ॲट आरजे. आणि बस हे आम्ही कवी. सो जी रील कॉम्पिटिशन झाली होती त्याचे विनर्स आज इथे अनाऊन्स झालेले आहेत. सगळ्यांना घेऊन जा पण नक्की. सो दुसरं जे पारितोषिक आहे ते आता आपण इथे देतो आहे ॲट आकाश वॉरियर म्हणून. मायरा या साईडला ओके. आम्ही उत्तेजनाचं पारितोषिक देतो. तर सायली इंदुलकर आणि सुमित पाटील ह्यांना ती उत्तेजना. खूप अभिनंदन करूया. तुम्हाला आता असे चेक नाही, डायरेक्ट चेक थँक्यू सो मच. सुमितला खास थँक्यू आहे कारण हा हातकरी प्रत्येक मराठी सिनेमासाठी काम करतो. आणि अत्यंत शॉर्ट नोटीसवर सायली इंदुलकरचे आई बाबा आलेले आहेत खास. सायली पण आई बाबांना पाठवले. धन्यवाद तुम्ही दोघे आलात, खूप छान वाटलं. शर्मिष्ठा राऊत, मधुबंधा कुलकर्णी, परेश मुकाशी सर, सारंगला सारंग नमा थँक्यू. खूप छान कॉन्टेंट बनवते, खूप छान, खूप मजा येते तिथं कॉन्टेंट वगैरे. तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्ही इतके शॉर्ट सुमित थँक्यू. यार नाही चलो नाही जायचं नाही. बसा बसा बसा. थँक्यू. नंबर 2 आपण देतोय मेकओव्हर डान्स. परेश 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 मध्ये परेश. फर्स्ट प्राइज आपण इथे देतो आहे आता. नाही ना उभा उभा नाही पुढे मी आहे. खूप छान. ओके. सो फर्स्ट प्राइज गेले आहे तृप्ती राणे मेकओव्हर्स यांना.
काय करता? मी आनंद कंपनीमध्ये काम करतो. बरं. सोबत जे सुमित आणि सायली जी उत्तेजनार्थ बक्षीस आहेत, उत्तेजनार्थ बक्षीस आहेत, तर आम्ही असं विचार केला की उत्तेजनार्थ बक्षीस पण 11,000 रुपयाची देऊया. हो वाव ग्रेट. पण सुमित आय थिंक हे बक्षीस घे नाही, सायली काय सुमित काय तुम्ही सगळे म्हणजे मला असं वाटतं की बक्षिसाची रक्कम महत्त्वाची नाही आहे. तुम्ही ज्या आपुलकीने या स्पर्धेमध्ये भाग घेतलात, तुम्ही आमचा चित्रपट मोठा करायला मदत करताय, तुम्ही मराठी चित्रपट मोठा करायला मदत करताय. आम्ही सगळे तुमचे खूप मनापासून आभार मानतो. कारण आमचा चित्रपट पोचवण्याची जी वेगवेगळी माध्यम आहेत त्यातलं एक माध्यम तुम्ही बनताय. तुम्हाला तुमचं असं फॅन फॉलोइंग आहे, तुमचा कॉन्टेंट करिअर असेल, तुमचा कॉन्टेंट आवडतो लोकांना, तुमच्या लेवलला काहीतरी क्रिएट करताय आणि साधी सोपी गोष्ट नाही आहे. तर आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. सगळ्या विजेत्यांचे तर आभार आणि त्यांचं अभिनंदन. पण जेव्हापासून ही कॉम्पिटिशनची जी अनाउन्समेंट झाली आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत जवळपास 15,000 ते 20,000 रील्स आमच्या ग्रुपकडे आल्या आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी वेळात वेळ काढून, मी सगळ्यांसाठी बोलते, ज्या ज्या अगदी 3 वर्षाच्या 5 महिन्याच्या 2 महिन्याच्या बाळापासून या स्पर्धेमध्ये सगळे सहभागी झाले ते 100 वर्षाच्या आजोबांपर्यंत, तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी इतका वेळात वेळ काढला, आमच्यावर तुम्ही इतकं प्रेम करताय भरभरून, त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार. आणि असंच प्रेम आम्हाला चित्रपटगृहामध्ये बघायचं आहे. तर आमचा जो सिनेमा आहे 1 मे पासून, तो प्लीज सहकुटुंब सहपरिवार तुमच्या मदतनीस सोबत सुद्धा त्यांच्या फॅमिलीला घेऊन सुद्धा तुम्ही जाऊ शकता सिनेमागृहात आणि हा चित्रपट बघू शकता. आणि आम्ही पूर्ण खात्री देतो तुम्हाला हा आपला चित्रपट नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच. नाही काय आता तिने सगळं सांगितलंय खरं तर. पण रोज काय ना काहीतरी DM येत होता आम्हाला आणि आमचं रिकाने तुम्ही पोस्ट करत आहात. तर ह्या जो जिव्हाळा आहे तुमचा, आपुलकी आहे तुमची आमच्याबद्दल, गाण्याबद्दल, आणि मुख्य म्हणजे सांगायचं होतं की हे जे गाणं केलेलं आहे ते गाणं एका 22 वर्षाच्या मुलाने केलेलं आहे. त्यामुळे त्याची एनर्जी पण याच्यामध्ये लागली. नरेंद्र भिडे म्हणून आपल्याकडे मोठे संगीतकार होऊन गेले, त्यांचा मुलगा आहे आणि त्याला ह्या दोघांनी खूप प्रोत्साहन दिलं आणि आज आपल्यासमोर उभा राहतोय. आणि अजून एक गाणं आलेलं आहे त्याच्यावरती पण तुम्ही करू शकता. जरी स्पर्धा नसली तरी तुमचा आनंद आमचा आनंद, असं एक आनंदाचे सगळीकडे फवारे उडतील असं वाटतंय मला. तर नक्की करा. अजून 2 गाणी यायची आहेत. जरी स्पर्धा नसली तरी सुद्धा तुम्ही ती रील्स करा, आम्हाला पाठवा, टॅग करा, कोलॅब करा. आम्हाला आवडतं. कधी कधी राहून जात आहे गडबडीमध्ये, पण तरी सुद्धा आम्हाला आठवण केली आम्ही परत कोलॅब करतो. तर असं करत राहा, तरच आपला मराठी चित्रपट हा सगळीकडे पोहोचेल. कारण आज सोशल मीडिया फक्त भारतापुरता उरलेला नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा गेलेला आहे आणि तिकडनं सुद्धा आम्हाला येतात रील्स करून. तर तो सगळीकडे पोहोचू दे आणि ह्याच्यासाठी आपणच सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. तेव्हा जो आमचा चित्रपट आहे तो तुमचा असेल आणि मग आपला होईल. आणि चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट बघा, कारण तो 3 तास आपण एकत्र असतो आणि तो चित्रपटगृहांसाठीच बनवलेला असतो. आणि सोशल मीडियावर इतकं येणारच याची मला खात्री आहे. जवळजवळ 1-1.5 वर्षांनी येईल आला तर कारण तोपर्यंत आपला सिनेमा चालला पाहिजे. आणि ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे, त्यामुळे पुरुषांची सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, तुम्ही जे तुम्ही हे रील नाही पण बाकीच्या गोष्टी जेव्हा करता तेव्हा आवर्जून सांगा. आणि अशाच पद्धतीनं आपण आपल्या चित्रपटाची आपण प्रचार करू शकतो, प्रसार करू शकतो. आणि आतापर्यंत तुम्ही जे काही आमच्यासाठी केले त्याबद्दल मनपूर्वक आभार. कारण तुमची ही जी एनर्जी, ही जी ऊर्जा आहे ना, ती आम्हाला अजून उभारी देते, प्रोत्साहन मिळतं आम्हाला सुद्धा. आणि आम्हाला सुद्धा असं वाटतं की आम्ही काही नवीन करावं. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आमच्या संपूर्ण संचाबरोबर. धन्यवाद. फॉर्मल काहीच नाही, पण जी लोक जिंकले त्यांचं खूप खूप अभिनंदन. जसं नमा म्हणले, जसं आता मधुगंधाने माझ्या कानात तेच सांगितलं, ह्याच्यात भाग घेतलेला प्रत्येक माणूस आमच्यासाठी विनर प्रश्न. कारण ह्याच्यात भाग घेतलेल्या प्रत्येक माणसाने ही स्पर्धा मोठी केली. प्रत्येक व्यक्तीने म्हणजे लोकांनी कॉस्ट्युम्स केले, लोकांनी बॅकग्राऊंड बनवले, रांगोळ्या काढल्या, कपडे बनवले, लोकांनी तुम्ही रिहर्सल किती दिवस केली असेल. सो हे जे कष्ट आहेत हे कष्ट नाहीत, हे प्रेम. आणि प्रेम असल्याशिवाय काहीतरी वाटल्याशिवाय माणूस करत नाही. हे प्रेम तुम्ही चित्रपटाला भरभरून दिलं. हेच प्रेम आता चित्रपटगृहांमध्ये तिकीट विक्रीच्या माध्यमातूनही पोहोचते. कारण अत्यंत नम्रपणे सांगतो की
चित्रपट बनवायला खूप मेहनत लागते आणि त्याला खूप आर्थिक पाठबळ लागतं आणि त्याला खूप परिश्रम लागतो. आणि एक जेव्हा चित्रपट चालतो ना तेव्हा 10 लोकांना उमेद मिळते नवीन चित्रपट बनवण्याची. सो तुम्ही जेव्हा एक चित्रपट चालवता, आपण जेव्हा एक चित्रपट चालवतो तेव्हा आपण एक चित्रपट चालवत नाही, आपण 10 नवीन निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, कलाकारांना, तंत्रज्ञांना उभारी देतो की आपण पण करतो. तो इंडस्ट्री मोठी करतो आपण. सो आपण सगळे एकत्र येऊया आणि लेट्स मेक दिस बिग हिट. कारण घुमा नाचली जग नाचत राहील. आज मला वाटतं की सोशल मीडिया एवढी मोठी पॉवर आहे आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून नाच गो घुमा ही जी पूर्ण टीम आहे त्यांना मी मनापासून थँक्यू म्हणेन की त्यांनी अशी काही संधी क्रिएट केली. कारण बरेचसे ते क्रिएटर्स आहेत, बरेचसे क्रिएट करतात काही ना काही, पण मला असं वाटतं की तो जो प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही कॉम्पिटिशनचा एक वेगळा तडका लावला, तो एक वेगळा एक छान होता. आणि त्याप्रमाणे सगळ्यांना अजून छान वाटलं की अजून काहीतरी करायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी तशी मेहनत घेतली. सगळ्यांची मेहनत आहे, नक्की कास्टची मेहनत आहे, पूर्ण क्रिएटर्सची मेहनत आहे, आपल्या सर्व टीमची मेहनत आहे. आणि तो मराठी सिनेमाला अजून वर नेण्याचा अजून एक पायरी आहे. कारण बरेचसे हिंदी सिनेमा आपण जरी त्याला कन्सेप्ट नसेल तरी पाहायला जातो, फक्त त्या ऍक्टरचा पाहायला. पण मराठी सिनेमा आहेत जसं स्वप्नील दादा एवढं छान भिकारीमध्ये किंवा अजून खूप कामं केली आहेत. मी ट्रेलर पाहिला नाच गो घुमाचा, काय कन्सेप्ट आहे. म्हणजे एक कॉमन मॅनला ती कन्सेप्ट एवढी भावायला पाहिजे तर ती त्याप्रमाणे लगेच ते थिएटरपर्यंत पोहोचायला. आई बाबा हे दोघे थँक्यू मी की ती कन्सेप्ट अशी प्रकारे तयार केली आहे की ती कॉमन मॅनला जास्त मनापासून लागेल आणि ती तिथपर्यंत जाऊन बघेल. ती कॉमन मॅनचीच गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या आमच्या घरातली प्रत्येक बाईची, प्रत्येक पुरुषाची गोष्ट, आपलीच गोष्ट आहे ती फक्त आम्ही फनी पद्धतीने, कॉमेडी पद्धतीने असं कामवाली बाईचं काम केलंय आणि त्यांना मी हास्य जत्रेतून एवढं पाहिलंय आणि त्याचं कॉमिक टायमिंग असेल किंवा मुख्य ताईंचं काम असेल एवढं पाहिलंय. सुकन्याताई आहेत, अगदी बरोबर. सुप्रियाताई आहेत, ही मायरा आहे, तिकडे नाहीये पण मोठं आहे चित्रपट, शर्मिष्ठा आहे. ते सगळी टीमचं काम आहे, एकाचं कुणाचं नक्की काम नाही. आणि मी त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणेन की एक मराठी सिनेमाला खूप वर घेऊन जाईल आणि हे सगळं आपल्या सर्वांची एक जबाबदारी असं मला वाटतं. आणि आम्ही सगळेजण एवढे विनर नाही पण सगळे जे पार्टिसिपेंट्स आहेत या रीलसाठी त्या सगळ्यांना मला आव्हान करायचंय की त्यांनी नक्की जाऊन नाच गो घुमा पाहावा. फक्त चित्रपट म्हणून नाही पण आपलं एक फिलिंग म्हणून, एक भावना म्हणून पाहावं. मला एक असं म्हणायचंय की सगळ्या विनर्सचं अभिनंदन करतेस मी, कौतुक वाटतंच आहे आम्हाला. पण भाग घेतलेल्या प्रत्येक माणसाबद्दलही आम्हाला कौतुक आहे आणि प्रेम आहे. फक्त आता असं आहे की बक्षीस सगळ्यांना देऊ शकत नाही पण आम्ही प्रेम सगळ्यांना देतो आहोत. तसंच प्रेम तुम्ही पण आम्हाला नाच गो घुमासाठी द्या. आणि आमच्या नाच गो घुमाच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी सगळ्या भाग घेणाऱ्यांचे आभार मानते. धन्यवाद. आपण डिजिटल विश्वाबद्दल बोलतोय तर आमच्या चित्रपटात डिजिटल विश्वातला एक सुपरस्टार डिजिटल मराठी डिजिटल विश्व पूर्ण होऊ शकत नाही सारंग, आणि तो मध्यवर्ती भूमिकेमध्ये आहे चित्रपटात. तो मुक्ता आहे, नम्रता आहे, तसंच सावंगी आहे. कारण काय वाटतं इनिशिएटिव्ह? मला एकतर आम्ही 2-4 वर्षापूर्वी जेव्हा 8 वर्षापूर्वी मराठीत चालू केलं तेव्हा कोणीच मराठी करत नव्हतं आणि तेव्हा असं वाटायचं की एक सगळं मराठीत होऊ शकतं जे हिंदी इंग्लिशमध्ये होतं. आणि जेव्हा ट्रेंड्स सुरू झाले वेगवेगळे पंजाबी ट्रेंड्स, तमिळ गाण्यांवरचे ट्रेंड्स, आणि तेव्हाही सगळ्यांचं भेटून असं बोलण्याचं की मराठी गाणी ट्रेंड झाली पाहिजे सिमिलरली. कारण की आपली गाणी पण तितकीच कॅची असतात आणि त्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे. ते मधुमासच्या पहिल्यांदा झालं आणि त्यानंतर आता ह्या प्रमाणावर झालं ते बघून इतकं बरं वाटतं. कारण काय जर का या ट्रेंड्समध्ये सुद्धा मराठी यायला लागलं, संगीतात यायला लागलं, सिनेमे पण तेवढेच चालायला लागले तरच डिजिटल टिकून राहणार आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार की हे गाणं ट्रेंड केल्याबद्दल. जोपर्यंत ती गाणी ट्रेंड होणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगली थिएटर्स मिळणार नाही. ते सगळं एक काय म्हणतात चेन आहे, एका मागोमाग एक चालू. जेव्हा हे गाणं एवढं वाजतंय तर डिस्ट्रीब्युटर्स नाही वाटतं की अरे कुठला सिनेमा आहे. तर तुम्ही हे सगळं घडवून आणल्याबद्दल, प्रेक्षकांना सिनेमागृहात आणल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि तो संपतो होतं फक्त इतकं सांगून की परेश मोकाशींचा चित्रपट म्हटलं की त्याला एक एक्सपेक्टेशन असतं, एखादा दर्जा असतो, एखादी गंमत असते. तर सांगायला अत्यंत आनंद होतो आणि अभिमान वाटतो की आमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या बॅकिंगमुळे आपण चित्रपटाच्या 3 गोष्टी बाहेर काढल्यात. म्हणजे टीजर बाहेर काढलं, ट्रेलर बाहेर काढला, 2 गाणी बाहेर काढली. त्यातला टीजर तर अगदी छोटा असतो, त्यामुळे तो 30-40 सेकंदाचा असतो. पण
आता जे त्याला आम्ही असेट्स म्हणतो आमच्या भाषेत, 3 असेट्स चित्रपटाचे बाहेर आहेत. आणि सालाबाद प्रमाणे परेश मुखर्जींचा चित्रपट म्हटल्यावर आपलं जे आपला जो ट्रेलर आहे तो 3 नंबरला ट्रेंड करतो. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन. एक गाणं 11 नंबरला ट्रेंड करतं आणि जे गाणं खरं तर 3 आठवड्यापूर्वी आले ते अजूनही टॉप 20 मध्ये ट्रेंड करतं. अजूनही ट्रेंड करतं. ज्यांना तुम्हाला कळतो ट्रेंडचं लॉजिक, तुम्हाला कळतंय की एखादी प्रॉपर्टी 20 दिवस ट्रेंड होणं किंवा एखाद्या चित्रपटाचे 3 असेट्स ट्रेंड होणं बॅक टू बॅक, ही किती मोठी गोष्ट आहे ही तुम्हाला कळेल म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर एकदा आपण सगळ्यांनी नाचगे घुमासाठी जोरदार टाळ्या वाजवा. गोष्ट मला सांगायची आहे की परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांच्या जोडीला आता फिल्मफेअर नावाचा मोठा पुरस्कार असतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. तर कालच त्यांना एकंदरीत 9 पुरस्कार मिळालेले आहेत. मिळाले त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन. आणि दुसरी बाजूला एक गोष्ट मला सांगायची की जर असं आपल्याला प्रश्न पडतो की आमच्या गावात चित्रपट यायला हवाय, कसा आणायचा, तर तुम्हाला कोणाला जर तुमच्या गावामध्ये चित्रपट न्यायचा असेल आणि जर त्यांच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही मधुगंधा, स्वप्नील किंवा शर्मिष्ठा जे प्रोड्युसर आहेत त्यांच्याशी बोलू शकता. ते बघतील की गणित जमतंय का आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला मदत करतील. तर आपणच प्रयत्न करूया की आपला चित्रपट हा गावोगावी लागेल आणि लोक बघू शकतील. अजून 2 बक्षीस आम्ही म्हणतो, 7.5चं बक्षीस होतं, 5चं बक्षीस होतं. तर विक्रम दादा अधहट यांना 5,500चं बक्षीस जाहीर होतं, त्या तिथे आले नाही. आणि लिटिल सिंगर रिया मुलगी 5,000चं बक्षीस आपण जाहीर केलं. आज ते दोघी आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे व्हिडिओज येतील, पण ते आय थिंक रिया मला वाटतं भारतातच नाही, कॅनडाला असतात. त्यामुळे ते पण त्या दोघांचे खूप अभिनंदन आपण करूया. आणि थँक्यू सो मच तुम्ही. आता ज्याला ज्यांच्यावर फोटो काढ अभि, ज्याला ज्यांच्यावर फोटो म्हणजे मला काय ते साजा सापडलं, मग ते नुकताच सापडलं, तर तिचा तो दातवाला पण सापडला नाही. पण खूप सुंदर केलं. आपल्याबरोबर सुमित आहेत आणि ज्या पद्धतीचं कॉन्टेंट मी क्रिएट केलं आहे मार्वेलस आहे. खूप छान वाटलं आणि आतापर्यंत तुम्हाला भेटतं सुद्धा खूप छान वाटतंय. अरे माळा, आम्ही जेव्हा ती रील बघितली पहिल्यांदा लागलं त्यात मला बक्षीस मिळालं. पण खूप छान. आणि मी नंतर तुमचं पेज जाऊन बघितलं तर ते पेजवरती जे कॉन्टेंट तुम्ही जे बनवलं आहे सुचणं खूप मोठी गोष्ट आहे ते खरं. हा श्वेता, खूप छान. अभिनंदन तुम्हाला परत एकदा. हसत होतो. हो छान. अरे हसतोच आहे. कसं काय भारी मार केलं ते इकडे डोक्याला लागलं की माझं जय श्री महाकाल. आज आपल्यासोबत आहे नाच गो गुमा मधली अजून एक छोटी गुमा. तिचं नाव आहे मायरा. मायरा, काय सांगशील प्रेक्षकांना? हो माय गॉड, नक्की नाच गो गुमावर नाचलीस का? मग आता कोण नाचलं पाहिजे? पब्लिक. नक्की बघा नाच गो गुमा. नक्कीच. थँक्यू. खूप छान. आणि छोट्या मुलींनी पाया नसताना पडायचं. दुर्गा स्वरूप असतात. वा की नाही? हा येस हा एक खूप महत्वाचा विषय आहे आणि प्रश्न आहे. पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमचं कॉन्टेंट बघून पण खूप छान. थँक्यू सो मच.